श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 15 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे उत्पत्ती एकादशी. उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष मानण्यात आले आहे. मान्यतानुसार देवी एकादशीचा या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता. पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योगनिद्रेत होते. जेव्हा मुरा नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एक देवीचा जन्म झाला. त्यांनी मुरा नावाच्या राक्षसाचा युद्धात पराभव केला. यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जो देवी एकादशीचे व्रत व पूजा करेल त्याला जीवनात सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल. म्हणूनच ही तिथी केवळ पापाचा नाश करण्याचे प्रतीक नाही तर सुख, समृद्धी आणि मोक्षाचा मार्ग देखील मोकळा करते. म्हणूनच तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते. एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात. यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं. ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचे आहे त्यांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात. भगवान श्रीकृष्णांचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते. या व्रताच्या महिमेने त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पंचांगानुसार या दिवशी राहू काळ सकाळी 9:25 पासून ते 10:45 पर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ दरम्यान कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. म्हणून आपल्याला या काळामध्ये कोणत्याही पूजा किंवा सेवा ह्या करायच्या नाही आहेत. तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. आणि म्हणूनच उत्पत्ती एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट, दोष, अडचणी तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त झालं पाहिजे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांना पण काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त नाही होत. आता दोष म्हणजे काय, तर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात. आणि या काही विशेष तिथी आहेत. या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय एकतर आपण सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. भर दुपारी तुम्हाला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार. आता दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरता तो घेतला तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे. यामध्ये आपल्याला 9 लांब वातींना एकत्र करायचं आणि त्यापासून एक वात ही तयार करायची. अशी ही वात आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं, कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सुद्धा आपल्या सौभाग्यामध्ये बदलू शकतं. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत.
आपल्याला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. जेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे. 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्या मुलांच्या हाताने श्रीहरी विष्णूंच्या चरणावर आपल्याला एक तुळशीपत्र जे आहे ते अर्पण करायला लावायचं आहे. जेव्हा मुलं तुळशीपत्र अर्पण करत असतील तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता प्रार्थना करायची की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची. फक्त काळजी एवढी घ्यायची, एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला स्पर्श हे केला जात नाही किंवा तुळशीची पत्रसुद्धा तोडली जात नाही. म्हणून जे पण तुम्हाला तुळशीची पत्र पूजे करता किंवा उपायांकरता सेवेकरता लागणार ती आदल्याच दिवशी तुम्हाला तोडून ठेवायची आहेत. आता जो दिवा आपण श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर प्रज्वलित केलेला त्यामध्ये आपल्याला तेल एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा आहे. ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्यात. तसेच या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले ते एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. त्यांच्या कृपेने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, अडचणीत त्या दूर होतातच होतात. मग आपल्या मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.